प्रत्येक प्रवास आपल्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जातो, पण काही प्रवास आपल्याला स्वतःकडे परत घेऊन येतो. पाण्याचा आवाज, शांतता, वारा आणि समोर पसरलेला निसर्ग कधी कधी एवढंच पुरेसं असतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल. होप एव्हरी वन डुईंग वेल. नवीन पहाट, नवीन विकेंड आणि नवीन एक राईड. तर आज आपण निघालो आहे पुण्यापासून 100 किलोमीटरवरती असलेल्या एका लोकेशनला. तर लोकेशनचं नाव आहे ढूम डॅम, जे की आहे सातारा जिल्ह्यातील वाई इथे. आजची राईड एकदम स्पेशल असणार आहे, कारण ही माझी पहिली सोलो राईड आहे. राईड तर ह्याच्या आधी पण मी करत होतो, बट असा कधी योग नाही आला की सोलो राईड करावी लागेल. नेहमी कोणी ना कोणी असतंच बरोबर, ऑफिस फ्रेंड किंवा आपला रायडिंगचा ग्रुप किंवा स्कूल फ्रेंड्स. सो निघालो आता आपण राईडला. आत्ता वाजले सकाळचे 6:45. आपण राईड सुरू केली होती 6:30ला, बट पेट्रोल वगैरे भरण्यात आणि गाडी वगैरे क्लीन करण्यात थोडा टाईम झाला. हा आपला पहिला स्पॉट असतो नेहमी राईडला, बट आज मी सोलोच चाललो आहे, तर मी काही इथे थांबत नाही. सकाळच्या राईडची मजाच काही वेगळी असते. एकदम थंड हवा, मस्त ओपन हायवे आणि आपले डॉमिनर. कॉम्बिनेशन्स एकदम खतरनाक आहे. ॲटमॉस्फिअर एवढं मस्त आहे, मस्त थंड वारं येतं आहे. आणि हे जे लोकेशन आहे ते वन डे लोकेशन आहे किंवा हाफ डे लोकेशन आहे. आपण ट्राय करूयात हाफ डेमध्ये होतं आहे का. आता कुठे स्टॉप नाही घेणार आहे आपण. एका ठिकाणी थांबूया फक्त नाश्ता वगैरे करायला, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट लोकेशनलाच पोहोचूयात. तर तुम्ही बघू शकता तिथे सनराईज होतं आहे. वातावरण एकदम मस्त आहे सध्या, मजा येते राईड करायला. तर एकदम दुपार होण्याच्या आधी आणि ऊन येण्याच्या आधी आपल्याला रिटर्न पण जायचं आहे घरी. अजून आत्ता 30च किलोमीटर झाले, तर अजून आपल्याला 70 किलोमीटर जायचं आहे, 70-80 किलोमीटर. ओके, 1 तासभर लागेल फक्त. ट्रक बंद पडला इथे. एकदम थोडंच असं ट्रॅफिक आहे. मी थोडं जास्त एक्सपेक्ट केलं होतं, बिकॉज विकेंड आहे. आणि तुम्ही असंही बघताय विकेंडला पुण्यापासून बाहेर जाणाऱ्या लोकांची केवढी गर्दी असते. सगळे रोड पॅक होतात, बट सरप्रायझिंगली एवढी गर्दी नाही आहे. एकदम सगळे रायडर्स चाललेत लाईनीनी. आपण ग्रुपमध्ये आलो असतो तर आपणही असंच लाईनअप होऊन गेलो असतो, बट आज मी ग्रुपला मिस करतो आहे. तुम्ही इथपर्यंत जर आलंच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बिकॉज हे तुमच्या लाईक्स अँड कमेंट्स यामुळे माझ्यासारख्या स्मॉल क्रिएटरला खूप हेल्प होत आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आठवड्याभराच्या बिझी शेड्यूलमधून जेव्हा आपण विकेंडला राईडला येतो ना, एवढं फ्रेश फील होतं, एकदम माइंड रिलॅक्स होऊन जातं. तर नाश्ता वगैरे करून झाला आहे. अंदाजे 1 तास झाला आपण राईड करतो आहे आणि आपण येऊन पोचले खंबाटकी घाटापाशी. आता सुरू होतं आहे खंबाटकी घाट. एक नंबर रोड आहे. तर या ठिकाणी ट्रक बंद पडला आहे, त्याच्यामुळे जरा थोडंसं ट्रॅफिक झालेलं आहे. डॉमिनरचा जो रेअर टायर आहे ना, तो कॉर्नरिंगमध्ये एवढा कॉन्फिडन्स देत नाही. डॉमिनर 250चा बोलतो आहे मी. डॉमिनर 400चा तर काय 150 सेक्शन, पण 250चं कसं आहे 130 सेक्शन येतं. मी विचार करतो आहे अपसाईज करायचा. 150 सेक्शनला नाही करणार अपडेट, 140ला करेल. हे लोकेशन चूज करण्यामागचं रिझन आहे की रूट थोडा सोपा आहे आणि आपली ही पहिली सोलो राईड आहे. आधी आपण थोडं शॉर्ट डिस्टन्सवरती ट्राय करूयात सोलो ट्रिप, त्याच्यानंतर आपण राईड करतच राहू. खंबाटकी घाट क्रॉस केला ना की हायवेला महाबळेश्वरचा बोर्ड लागतो, तर तिथून हायवे सोडून सर्व्हिस रोडला उतरावं लागतं आपल्याला.
आणि सर्व्हिस रोडवरनं नेक्स्ट जो टनेल आहे तो रोड जातो वाईला. तर आपण निघालो आहे टुवर्ड्स वाई. लुक ॲट द सीन गाईज. धूम डॅमला यायला अजून एक रोड आहे भोर साईडनी, तो पण सर्किट एक नंबर आहे. बट सध्या आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे, तो तेवालं सर्किट आपण परत कधीतरी करूया. आपण आलो आहे शहाबाग गावापर्यंत आणि तिथून थोडासा रोड खराब आहे कारण त्या साईडनी त्या रोडचं काम चालू आहे. 13 किलोमीटर दाखवतं इथून. चलते हैं भाई लोग धूम डैम. मज़ा आ रहा है अभी तक तो. दादा धूम डॅम किती लांब आहे इथून? हां चालतं, थँक्यू. ओके, कदाचित आपण आहे ना हा जो राईट टर्न आहे मिस केला होता, त्यामुळे आपण रोड चुकलो आहे. रोडवरती पूर्ण वाळू पडली आहे, त्यामुळे ना थोडं चाक असं स्लिप मारतं आहे. इथनं हळू घेतली पाहिजे गाडी. ओके, त्यात स्पीड ब्रेकर पण दिसत नाहीत. अजून एक 3 किलोमीटर इथून. खूप उशीर झाला आहे, 9 वाजलेत आपल्याला. 6:30-7ला आपण राईड स्टार्ट केली, तसं म्हणायला गेलं तर 2 तास लागत नाही तिथे यायला. पण आपण काय बरं स्लो आलो आहे, नाही तर अर्धा तास आधीच आलो असतो आपण. रोड बाकी एक नंबर आहे. आपल्याला जिथं जायचं आहे ना त्या लोकेशनचं नाव आहे सह्याद्री बोट क्लब. चलो आ गए धूम डॅम. हो 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 हो, लुक ॲट द व्ह्यू गाईज. आपल्यासारखे अनेक बायकर इथं आलेले. मस्त फोटो सेशन चाललं आहे. आपण पण उतरू, मस्त फोटो सेशन करू. तर हा एक मित्र आहे जो आपल्याला सोलो राईडवरती भेटला आहे. त्याने वाईमध्ये फिरण्यासाठी वन डेचे खूप स्पॉट आहेत. त्यातला हा एक स्पॉट आहे धोम डॅम. त्याच्यानंतर आहे मेनवली घाट आहे. त्याच्यानंतर नाना फडणवीस वाडा आहे जो की इथून फक्त 1 किलोमीटरवरती आहे. आणि मेनवली घाटसुद्धा इथून 1 किलोमीटरवरती आहे. अप्रतिम लोकेशन आहेत. जर तुम्ही वाईमध्ये यायचा विचार करत असाल वन डे ट्रिपसाठी तर बेस्ट लोकेशन आहे. इथं लोकेशनला फिरून झालं आहे आणि आता बरंच टाईम पण झाला, 12 वाजलेत. खूप ऊन आले, त्यामुळं आता आपण घरी निघालो आहे. थोड्या म्हणजे 1 तासापूर्वी काही ऊन नव्हतं इथं, 1 नंबर वाटत होतं. बट आता खूप जास्त ऊन आलं आहे, त्यामुळं आता निघलेलं बरं. तुम्ही पण धोम डॅमला यायचं प्लॅन करत असाल तर सकाळी यायचं प्लॅन करा. सकाळी 7 ते 9 किंवा 10पर्यंत मॅक्स. तोपर्यंत ॲटमॉस्फिअर खूप भारी असतं आणि ऊन पण येत नाही. एवढं काय बोर नाही झालं, मजा आली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.